जय महाराष्ट्र, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर, जिथे आपण घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचे डेली रिव्ह्यूज अपलोड करत असतो. आणि आज देखील आपण पुढील भागाचा जबरदस्त रिव्ह्यू बघणार आहोत. ऋषिकेश नानांच्या मनाविरुद्ध लग्न करण्यासाठी तयार झाल्यामुळे नाना खूप रागामध्ये येऊन घर सोडून जातात व बाहेर येऊन रिक्षाला हात देऊन रिक्षामध्ये बसून म्हणतात की कुठे न्यायचं तिथं ने, मला बस स्टँड, रेल्वे स्टेशन कुठेही ने, पण इथून चाल. आणि इकडे घरामध्ये सुमित्रा खूपच टेन्शनमध्ये असते. सर्वांना सांगत असते की तुम्ही काही करा, ती जिथे असतील तिथून त्यांना शोधू नाना. यावर जानकी म्हणते, आई, नानांना शोधायची गरज नाहीये, नाना अशाच ठिकाणी आहे जिथे त्यांना असायला हवं. आणि दुसरीकडे आपल्याला बघायला मिळतं की रिक्षामध्ये नाना बसलेले असतात. ती रिक्षा अचानक थांबते व नाना विचारतात की इथं अचानक अशी रिक्षा का थांबवली तू. तेवढ्यात रिक्षावाला तोंडावरचा मास्क काढतो तर तो दुसरा कुणी नसून सारंग असतो. सारंगला बघून नानांना आश्चर्याचा धक्काच बसतो व दुसरीकडे लता मायाला म्हणत असते की इथून आपल्याला बाहेर पडण्यासाठी काही ना काहीतरी अजून करायला हवं. यावर माया म्हणते, आपण सगळं तर करून पाहिलेलं आहे. यावर लता म्हणते, पण अजून काहीतरी असेल ना याच्यावर उपाय. यावर माया म्हणते, आता काय या घराला जाळायचं. तेव्हा लता या गोष्टीवर विचार करू लागते. आणि इकडे जानकीला पुन्हा ऐश्वर्या आणि ऋषिकेशच्या लग्नाचं टेन्शन आलेलं असतं. ती नको नको तो विचार करू लागते. तेव्हा ऋषिकेश जानकीला म्हणतो, लग्नाच्या आधी आपण ऐश्वर्याकडनं वदवून घेऊच की, ती तुझी आई कुठं आहे. यावर जानकी म्हणते, तिने जर नाहीच सांगितलं तर प्रेक्षकांना. सारंगने रिक्षावाल्याचं सोंग घेऊन आता नाना समोर आलेला आहे आणि नानांना सगळी खरी परिस्थिती सांगणार. व दुसरीकडे लता बंदिस्त खोलीला आग लावून तिथून पळ काढणार का, हे पाहणे खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर बघत राहा घरोघरी मातीच्या चुली. आणि या प्रकारचे रिव्ह्यूज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका.